मालिकेच्या आजच्या भागामध्ये दीपा आणि साक्षी मिळून काम शोधत असतात, परंतु कुठेही काम मिळत नाही. आता 50,000 रुपये कुठून आणायचे असा प्रश्न दीपासमोर उभा राहतो. तर दीपा सांगते, मला फक्त शिवणकाम आणि जेवण बनवता येतं. एका दिवसात एवढे पैसे जमवायचे म्हटल्यावर खूप अवघड आहे. तेव्हा साक्षी दीपाला, जर तूच एखादी फिल्म बनवलीस तर खूप पैसे मिळतील असं सांगते. तेव्हा दीपाला सतेज कांतीची जाहिरात करून तिला खूप पैसे मिळाले होते ते सर्व काही आठवतं. तेव्हा दीपा साक्षीला सांगते, आता असं काम मिळणं खूप कठीण आहे. परंतु तेव्हा त्या मिस्टर मेहताने मला त्यांचं व्हिजिटिंग कार्ड दिलं होतं. आपण त्यांना फोन करून पाहूयात असं बोलून दीपा तिच्या पर्समधून ते व्हिजिटिंग कार्ड काढते. तेव्हा साक्षी दीपाला, तू खरंच मॉडेलिंग करणार आहेस का असं विचारते. तर तेव्हा दीपा साक्षीला सांगते, माझ्या मुलींसाठी मी काहीही करू शकते. आता त्यांच्या शाळेची फी भरणं महत्त्वाचं आहे. जर फी नाही भरली तर त्यांना शाळेतून काढून टाकतील. त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे असं बोलून दीपा मेहताला फोन करते. तेव्हा मेहता, तुमचं माझ्याकडे काही काम होतं का असं दीपाला विचारतो. त्यावर दीपा सांगते, मला तुम्हाला भेटायचं आहे, कामाविषयी बोलायचं आहे. दुसरीकडे दीपिकाला तिच्या मैत्रिणींचे बोलणे आठवत असतात की तुम्हाला शाळेतून काढून टाकणार आहे कारण तुम्ही फी भरलेली नाही. दीपिका खूप नाराज होते. तेव्हा ती कार्तिकीला आपल्याला शाळेतून काढून टाकलं तर असं विचारते. त्यावर कार्तिकी दीपिकाला समजावते की तू टेन्शन घेऊ नकोस, आई आहे ना, ती करेल काहीतरी. तर इकडे दीपा मेहता सरांकडे येते व मला कामाची खूप गरज आहे, तुमच्याकडे काही नवीन काम मिळेल का असं विचारते. त्यावर मेहता सांगतो, माझ्याकडे खूप कामं येत असतात, परंतु तुमच्या पर्सनॅलिटीला शोभेल असं कोणतं तरी काम मला तुम्हाला द्यावं लागेल. तेवढ्यात सुधीर तिथे येतो व मेहताला क्लायंट 10 मिनिटात येत असल्याचं सांगतो. तर तेव्हा मेहता दीपाला सुधीरची ओळख करून देतो की हा माझ्या कंपनीचा कास्टिंग डिरेक्टर आहे व सुधीरला या दीपा मॅडम यांचा चेहरा लक्षात ठेव आणि यांना सुटेबल असं काही काम आलं तर यांना कॉन्टॅक्ट कर असं सांगतात. त्यानंतर दीपा मेहताला तिचे काही फोटोज देते व काही काम असेल तर लवकर कळवा असे बोलून तिथून जाण्यासाठी निघते. तेव्हा मेहता दीपाचे फोटो सुधीरकडे देतो. दुसरीकडे कार्तिकी दीपिकाला सांगते, माझा आईवर विश्वास आहे, ती नक्की पैसे भरणार. तेवढ्या दीपा व साक्षी तिथे येतात आणि तुम्ही इथे काय करत आहात, आम्ही कधीपासून तुमची बाहेर वाट पाहत आहोत असं म्हणते. तर तेव्हा दीपिका दीपाला विचारते, आई तू फी भरशील ना, कारण आम्हाला कळलंय की आमची फी भरली नाही तर आम्हाला शाळेतून काढून टाकणार आहे. आमच्या फ्रेंड्स आमच्यावर हसत होत्या, आम्हाला चिडवत होत्या, त्या बॅड आहेत असं म्हणते. तेव्हा दीपा दीपिकाला समजावते की असं बोलायचं नाही, त्यांना हसायचं तर हसू देत, आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. टीचरने मला 2 दिवस दिले आहेत, तू टेन्शन घेऊ नकोस. तेव्हा दीपिका दीपाला, मी तुला एक आयडिया देऊ का, तू डॅडाकडे पैसे माग, तो लगेच देईन असं सांगते. तेव्हा दीपा दीपिकाला, कशाला उगीच त्यांना त्रास द्यायचा, आई आहे ना, ती सगळं ॲडजस्ट करेल, तू एवढा विचार करू नकोस, मी पैशांची व्यवस्था नक्की करणार आहे असं सांगते. तर दीपिका दीपाला मिठी मारून रडत असते. तर दुसरीकडे सौंदर्या दीपिकासाठी शॉपिंग करून आणते व दीपिका येणार म्हणून खूपच खुश असते आणि कमलाला आवाज देऊन सांगते, प्रिन्सेसच्या आवडीच्या सगळ्या पदार्थांची तयारी करून ठेव, ती म्हणेल तो पदार्थ बनवून द्यायचा. त्यावर कमला होकार देते. तेवढ्यात श्वेता तिथे येते व हा काय पसारा आहे असं विचारते. त्यावर सौंदर्या रागाने श्वेताला सांगते, हा पसारा नाही, माझ्या नातीचे गिफ्ट्स आहेत, खूप दिवसांनी ती परत येणार आहे, तुला काही प्रॉब्लेम आहे का असं म्हणते. तेव्हा श्वेता नकार देत तिला दीपाकडे जाऊन 1 महिना झालासुद्धा का असा प्रश्न करते. त्यावर ललित, हा 1 महिना खूप काळाने संपलाय असं सांगतो. तर श्वेता, मला तर कळलंच नाही असा टोमणा मारते. तेव्हा सौंदर्या श्वेताला, तुला कसं कळणार, कारण मुळात तुला प्रिन्सेसबद्दल काही वाटतच नाही असं म्हणते. तेव्हा आदित्य, दीपिका आली की घरात परत बडबड सुरू होणार, मी तिच्या आवडीचे सर्व चॉकलेट घेऊन आलो आहे असं आनंदाने सांगतो. तर सौंदर्या, कधी एकदा प्रिन्सेस घरी येते असं झालंय असं म्हणत खूपच खुश होते.
तर दुसरीकडे दीपा खूप टेन्शनमध्ये येते की मुलींना सर्व कळलं, आता आपल्याला पैशांची व्यवस्था करावीच लागेल. दीपिका लगेच बोलून गेली की डॅडाकडे पैसे माग. कदाचित ती खूप घाबरलेली असेल तेव्हा साक्षी दीपाला सांगते, दीपिकाला काय माहीत तुमच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत ते. तू दीपिकाला जाणीव करून दे की या घरात काय काय होऊ शकतं, कारण कुठल्याही गोष्टींची कमतरता असणं, पैसे नसणं या गोष्टी तिला माहीतच नाही. आता जर तू तिला समजावलं नाहीस तर पुढे तिलाच खूप त्रास होणार असं सांगते. तेव्हा दीपा बोलते, मी तिला नक्की समजावेन, परंतु तिला मी सारखं सारखं हेच नाही सांगू शकत, तिच्यावर जबरदस्ती करू शकत नाही, कारण ती मला म्हणाली डॅडाकडे जायचं तर मग काय करायचं असा प्रश्न करते व कार्तिककडून पैसे न घेता दीपिकाचा विश्वास मिळवण्याचं ठरवते की तिची आई तिच्यासाठी सगळं काही करू शकते. कुठल्याही गोष्टीसाठी तिला तिच्या डॅडाकडे जायची गरजच भासली पाहिजे नाही असं सांगते. तर तेव्हा साक्षी दीपाला माझा तुझ्यावर विश्वास आहे, तू नक्की करशील असं बोलून लगेच तिथून निघून जाते. तर दुसरीकडे ललित सौंदर्याला दीपिका इतक्या दिवसानंतर घरी येत आहे, तर आपण तिच्या सर्व फ्रेंड्सला घरी बोलावून मस्त पार्टी करूयात, म्हणजे इतक्या दिवसांचा वचपा काढूयात असं सांगतो. तेव्हा ते ऐकून सौंदर्या ब्युटिफुल आयडिया असं म्हणत ललितचं खूप कौतुक करते व लगेच प्लॅनिंग करायला सुरुवात करते. तेव्हा श्वेताला मात्र खूप राग येतो. ती विचार करते, काय फालतूचे प्लॅन चालू आहेत, ही प्रिन्सेस नावाची बॅट कधी एकदा घरातून कायमची बाहेर जाते ना, असं झालंय मला, आणि हे तिच्या स्वागताची तयारी करत आहेत. तर इकडे दीपिका पुन्हा तिच्या मैत्रिणीच्या बोलण्याचा विचार करत असते. तिचं कुठेही लक्ष नसतं. तेव्हा कार्तिकी दीपिकाला तुझं लक्ष कुठे आहे, तू अभ्यास का करत नाहीस असं विचारते, परंतु दीपिका काही बोलत नाही व विचार करते, कार्तिकी व आई डॅडाला काही सांगू नको असं म्हणत आहेत, परंतु मला माहीत आहे आता फक्त डॅडाच आमची मदत करू शकतो. तर दुसरीकडे कार्तिकला दीपिकाची खूप आठवण येत असते, त्याला झोप लागत नाही. तर इकडे रात्री दीपा झोपलेली असताना दीपिका गुपचूप उठून बाहेर जाते व लगेच कार्तिकला फोन करते. कार्तिक दीपिकाला तू अजून जागी कशी, झोपली नाहीस का असं विचारतो. तेव्हा दीपिका, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, एक प्रॉब्लेम आहे, जर आमची फी भरली नाही ना तर आम्हा दोघींना शाळेतून काढून टाकणार आहे. आईकडे बहुतेक पैसे नाहीत, मी तिला सांगितलं तुझ्याकडून पैसे घे, परंतु ती माझं काही ऐकत नाही. आता प्लीज तू काहीतरी करशील का, नाही तर आम्हाला स्कूलमधून काढून टाकतील असं सांगत घाबरते. तेव्हा कार्तिक दीपिकाला, मी आहे ना, तू अजिबात काळजी करू नकोस, शांतपणे झोप असं समजावतो. तर तेव्हा दीपिका, तू हेल्प केलीस हे आईला कळू देऊ नकोस, आणि मी तुला सांगितलं हेही आईला कळू देऊ नकोस असं सांगते. त्यावर कार्तिक होकार देतो. तर दीपिका लगेच फोन बंद करते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये सौंदर्या कार्तिकला मदत करण्यासाठी नकार देते. तेव्हा कार्तिक एक प्लॅन करून त्याच्या मित्राची मदत घेत दीपाला नकळत मदत करण्याचं ठरवतो. मित्रांनो, पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब